शरद पवारांच्या बाजूने बोलणाऱ्या बारामतीकरांना नोकरीवरून काढलं जात आहे। बारामतीत दादागिरी करण्याचा मलिदा गँगचा उद्योग। रोहित पवारांचं ट्विट। महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास भाजप तयार। सुप्रिया सुळेंविरोधात भावजय सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता। महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याचा दावा। बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विकास कामांचा रथाच्या माध्यमातून सुळेंनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सध्या सुरू। संसदेत मुद्दे मांडण्यासाठीच आम्हाला जनतेने निवडून दिलंय। भाषण करण्यासाठी संसद असतेच। सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। बारामतीकरांनी मला 3 वेळा निवडून दिला, आता भावनिक न होता मला मेरिटवरच निवडून द्या। सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन। जे विधानसभेला आमचं काम करतील त्यांचंच लोकसभेला काम करू। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता ठाकरेंचा इशारा। तर 2024ची विधानसभा आम्हीच लढवू, राजवर्धन पाटील यांचं वक्तव्य। पोलीस माझं काहीही बिघडवू शकत नाहीत, व्हिडिओ काढा फक्त बायकोला दाखवतील हे पोलीस। नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य। मुस्लिम समाजाला किंवा धर्माला आरक्षण मिळू शकत नाही, भाजप आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया। तर चुकीच्या पद्धतीने मागण्या करू नका, चुकीच्या मागण्यांची दखल आमचं सरकार घेणार नाही, राणेंचं वक्तव्य। राज्य सरकार आशा सेविकांचा विश्वासघात करते, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची सरकारवर टीका। तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रस्त्यातळाला पोहोचली आहे, सावंत यांची प्रतिक्रिया। 70 वर्ष सत्तेत राहून काँग्रेसने जे निर्णय घेतले नाहीत ते निर्णय अजित पवारांनी 8 महिन्यात घेतले। अल्पसंख्याक विकास मेळाव्यात सुनील तटकर यांचं वक्तव्य। 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दौरा। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे एकूण 6 सभा घेणार। सभा घेऊन उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। संभाजीनगरमध्ये खासगी रुग्णालयात शासकीय योजनेनंतर उपचार करणाऱ्यांकडून पैसे लाटल्याचा प्रकार। तक्रारीनंतर चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच तक्रारदाराला मध्यस्थीसाठी फोन। संजय राऊतांना आधी बेड लागलेला, आता ते पुरते पिसाळले। महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करायला हवं। शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांची राऊतांवर टीका। मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली। आम्हाला तडजोड करायची असती तर केव्हाच केली असती, मात्र आम्ही लढतोय, तुमच्यासारखे पळपुटे नाही। शहांबरोबर बंद दाराआड चर्चा झाली नाही या शिंदेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली, 3 लाख मेट्रिक टनाची मर्यादा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय। हा शेतकऱ्यांच्या हितासाठी झालेला मोठा निर्णय। इतर देशात कांद्याची मागणी आहे, त्यामुळे निर्यात झाल्यानं शेतकऱ्यांना फायदा होईल। सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, केंद्रीय मंत्री भारती पवारांचं आश्वासन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीचे पालकमंत्री असताना झेड सुरक्षेबाबत जे विधान केलं ते दादांत खोटं आहे। ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात हवा नाही, ज्यांना टीका करायची आहे त्यांना करू द्या। हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली बरी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। खासदार असदुद्दीन ओवैसी आणि आमदार नितेश राणेंची अकोल्यामध्ये सभा। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम वाद होईल अशी वक्तव्य दोघांनीही करू नयेत। पोलिसांनी त्यांना समज द्यावी, राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींची विनंती। राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात उपस्थितांसाठी 2,500 किलोच्या चिकन बिर्याणीची दावत। मेळाव्यास आलेल्या कार्यकर्त्यांच्या येण्या जाण्याची व्यवस्था ठरते, खास आकर्षण। पंतप्रधान मोदींच्या भाषणाने भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप। पुढचे 100 दिवस नव्या ऊर्जेने काम करा, मोदींचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन। सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला पुन्हा सत्तेत यावं लागेल। आगामी निवडणुकीत 370हून अधिक जागा जिंकणं भाजपचं लक्ष्य, पंतप्रधान मोदींचा निर्धार। महिलांसाठी केलेल्या योजनांचा मोदींच्या भाषणात उल्लेख। आतापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दिदी केला, आता 3 कोटी लखपती दिदी बनवणार, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। काँग्रेस भ्रष्टाचार आणि परिवारवादाची जननी, काँग्रेसकडे विकासाचा अजेंडा नाही, पंतप्रधानांची टीका। देशातल्या प्रत्येकाला माहिती आहे की आता येणार तर फक्त मोदीच, पंतप्रधानांना विश्वास। नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होणार असं देशाने ठरवलंय। भाजपचे राष्ट्रीय अधिवेशनामध्ये गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। मोदी 3ऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील आणि घराणेशाही मुळापासून संपवतील, अमित शहांचा दावा। आगामी निवडणुकीसाठी फिर एक बार मोदी सरकार हाच भाजपचा नारा। वॉल पेंटिंग, बॅनर, पोस्टरसह सगळीकडेच प्रचारासाठी हाच नारा वापरण्याच्या अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना।
भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांची बैठक. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डांची हजेरी, तर राज्यातनं देवेंद्र फडणवीस बैठकीला उपस्थित. अयोध्येमधील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला कोणी ओबीसी, एसटी किंवा एससी चेहरा होता का? भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधींचा सवाल. भाजपमध्ये जितके लोक जातील तितके आमच्यासाठी मैदान मोकळं होईल. भाजप सोडून अन्य कोणाशीही युती करण्यास तयार. खासदार इम्तियाज जलील यांची भूमिका. मनोज जरांगेंसारख्या माणसाने सरकार हलवलं, त्यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो ही आंबेडकरांची शंका, चिंता वाढवणारी. सरकारने त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी, जलील यांचा सल्ला. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजप प्रवेश करण्याची शक्यता. तर ईडी आणि सीबीआयला घाबरून कमलनाथ भाजपच्या वाटेवर जाणार नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांची प्रतिक्रिया. एकीकडे 400 पार म्हणतात आणि दुसरीकडे पक्ष पळवतात. भाजपच्या त्यांच्या कामावर, कर्तृत्वावर विश्वास नाही. फोडाफोडी कराल तर खड्ड्यात जाल, विजय वडेट्टीवारांचा इशारा. जे भाजपसोबत गेले ते व्यावसायिक होते. विचारांनी चालणारे लोक आजही काँग्रेस सोबत. विलासराव देशमुखांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात नाना पटोलेंचं वक्तव्य. जर महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य. बारामतीपूर्वी शरद पवारांनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण आता तो महायुतीचा गड आहे. बारामती लोकसभा सोपी नसणार. निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार बारामतीतनं उभ्या राहणार आहेत, रामदास आठवले यांचं वक्तव्य. अबकी बार 400 पारचा नारा भाजप देत आहे, पण ते 150 पार सुद्धा जाणार नाहीत हे त्यांना माहिती असल्यानं केवळ स्वतःच्या समाधानासाठी 400 पारचा नारा देत आहेत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मनोज जरांगेंना दिल्या जाणाऱ्या जेवणावर शासकीय यंत्रणेने लक्ष घालावं, प्रकाश आंबेडकरांची जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण. लातूरमध्ये काँग्रेसचे बडे नेते सोहळ्यासाठी हजर. लातूरच्या निवळी इथे विलास सहकारी साखर कारखाना प्रांगणात पुतळा उभारण्यात आलाय. लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण. व्यासपीठावरून बोलताना रितेश देशमुखांना अश्रू अनावर. विलासरावांच्या पत्नी वैशाली देखील भावूक. अमित देशमुख, ती वेळ आली आहे, तुम्ही पाऊल उचललं पाहिजे. लातूरात रितेश देशमुखांचं सूचक वक्तव्य. राज्यामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतनं मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राज्यभरात राबवणार. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार. सोलापुरातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासाठी प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातनं 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर. विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांची माहिती. निलेश राणे आणि भास्कर जाधव समर्थकांच्या राडा प्रकरणी आतापर्यंत चिपळूण पोलिसांकडून 8 जणांना अटक. सीसीटीव्ही तपासून 8 जणांवर कारवाई. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालय परिसरात झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची मागणी. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांचा अजित पवार गटात प्रवेश. महेश जाधव काम करतात, त्यालाच जर काम करू नका असं करू नको म्हणून तर कामगारांचा त्यांच्यावर विश्वास कसा निर्माण होईल? अजित पवारांची नाव न घेता मनसेवर टीका. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना त्यांच्याच मतदारसंघात विरोध. भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता, अशा आशयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडीतील पाटपरोळी भागात बॅनर्स. सोशल मीडियावर बॅनर व्हायरल. आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करणार, तसंच दांडपट्ट्याला राज्य शस्त्र घोषित करणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. शिवजयंती निमित्ताने उद्या सकाळी 7 वाजल्यापासून पुणे शहरातील वाहतुकीत बदल. शहरातील नेहरू रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद. शिवजयंती निमित्ताने अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये 15,000 स्क्वेअर फुटावर साकारली महाराजांची रांगोळी. 40 क्विंटल रांगोळीचा वापर. रांगोळी कलावंत अनिल काळे आणि चतुर्भुज आर्ट फाउंडेशनची कलाकृती. शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन. शिवरायांचा इतिहास सर्वांना कळावा यासाठी बीडमध्ये रांगोळी स्पर्धेचं आयोजन. मोठ्या संख्येने मुली आणि महिलांचा सहभाग. जळगावमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महिलांची दुचाकी रॅली. शिवरायांचा जयघोष करत महिला भगिनींनी रॅलीमध्ये घेतला सहभाग. अमरावती शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. उद्या अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार. शिवजयंती निमित्ताने जळगावात विविध उपक्रम. शिवकालीन नौका आणि गडकिल्ल्यांचं प्रदर्शन. शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचावा हे या प्रदर्शनाचं प्रमुख उद्दिष्ट. आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको. अहमदनगर ते अहमदपूर रस्ता सुमारे 1 तास अडवून धरला.
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा. बीडमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीकरता मनसेचं शेतकऱ्यांच्या बांधावर आंदोलन. यावेळी कार्यकर्त्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी. सगळे सोयरे शब्द कायद्यात घेता येतो, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर आम्ही आधी ओबीसीत आहे, आज आणि उद्याही ओबीसीत असू, जरांगेंचं वक्तव्य. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे इथे मराठा आंदोलकांनी आक्रमक होत मुक्कामी असलेली एसटी पेटवली. विभागीय नियंत्रकांकडून चारही आगारातील एसटी सेवा बंद. ऐन रविवारीच्या सुट्टीच्या दिवशी प्रवाशांचे हाल. हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको. तिसऱ्या दिवशी सुद्धा नांदेड परभणी महामार्गावर रास्ता रोको. 3 तास आंदोलन सुरू असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. अहमदनगरच्या चौंडीमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी यशवंत सेनेचं आंदोलन सुरू. रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा गौरव. सुरेश देशपांडे, अपर्णा पाटील, आशुतोष लोकरे, दिलीप अमृते, पुंडलिक पै, डॉक्टर महादार आणि उमेश पांचाळ यांना पुरस्कार प्रदान. कोल्हापूर महापालिकेच्या 634 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन. पंचगंगेत जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी 340 कोटींचा निधी. पंचगंगा 100% प्रदूषणमुक्त होईल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. आचार्य विद्यासागर महाराजांच्या अंत्यदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा गोंदियामध्ये भीषण अपघात. पुजारी टोला धरणाच्या कालव्यात कोसळली भरधाव कार. अपघातात 3घांचा मृत्यू. वाहतूक कोंडीतनं वसई ते भाईंदर प्रवास करणाऱ्यांकरता आनंदाची बातमी. 20 फेब्रुवारीपासून वसई भाईंदर रोरो बोट प्रवाशांच्या सेवेत. प्रवाशांसह शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि वाहनांनाही बोटीतनं प्रवास करता येणार. चिपळूण रनर्स ग्रुप आणि प्रांत कार्यालयाकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. लहान मुलं वृद्धांपर्यंत तसंच अनेक डॉक्टरांचाही मॅरेथॉनमध्ये सहभाग. पुणे जिल्ह्यात पुढील 4 दिवस ढगाळ वातावरण असणार. पुणे शहरासह जिल्ह्यातल्या तापमानाचा पारा 35 अंशांवर राहण्याचा अंदाज. पुढील 4 दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात तारगाव, मसूर, शिरवडे रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचं काम सुरू. कोल्हापुरातून सुटणाऱ्या आणि कोल्हापूरकडे येणाऱ्या रेल्वेच्या मार्गात 22 फेब्रुवारीपर्यंत बदल. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन. गाड्यांच्या 90 फेऱ्या वाढवल्या. मुंबई, नागपूर, पुणे शहरांदरम्यान गाड्या चालवल्या जाणार. कशेडी बोगदा दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च अखेरपर्यंत खुला होणार. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून प्रलंबित कामांना गती. त्यामुळे दोन्ही मार्गिकेतनं वाहन चालकांचा प्रवास आता सुखकर होणार. गो तस्करी थांबवण्यासाठी राज्य सरकार गंभीर नाही. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे महामंत्री गोविंद शेंडे यांचा आरोप. गोहत्या आणि गोतस्करी विरोधात कडक कायदा असताना नीट अंमलबजावणी होत नसल्याचाही आरोप. सिगरेटचे पैसे मागितले म्हणून चहा विक्रेत्यावर चाकूने वार. शिर्डीतली धक्कादायक घटना. हल्ला करणारे आरोपी गाडी सोडून पसार. सिंधुदुर्गच्या आंबोलीच्या जंगलातनं वन्य प्राण्यांची शिकार केल्याच्या संशयातनं 6 जणांना घेतलं ताब्यात. बंदूक, सुरा आणि बॅटरीसह फिरणाऱ्या युवकांवर वन विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. नाशिकच्या एकलहरा रोडवर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह. धारदार शस्त्राने वार केल्याचा संशय. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर मार्गावर ट्रॅव्हलर आणि सिमेंट कॉन्क्रीट मिक्सरचा भीषण अपघात. 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 10 जण गंभीर. जखमींवर अमरावतीतल्या रुग्णालयात उपचार सुरू. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात गावठी दारू विक्रीचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त. अवैध दारू विक्रेत्यावर पोलिसांची कारवाई. मनोरुग्णावर ज्वलनशील पदार्थ टाकत मनोरुग्णाला केलं जखमी. मालेगावच्या इस्लामपूर भागातली धक्कादायक घटना. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयिताला घेतलं ताब्यात. नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीचा जन्मोत्सव. रामतीर्थ समितीच्या वतीने गोदावरीची आरती. अमरावती जिल्ह्यातील घुईखेड इथे बेंडोजी महाराजांचा 687वा संजीवन समाधी सोहळा. राज्यभरातून हजारो भाविकांची दहीहंडी सोहळ्याला उपस्थिती. टाळ मृदुंगाच्या नादात काढण्यात आली शोभायात्रा. भंडाऱ्याच्या कारध्यातील साईबाबा मंदिराच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्ताने साईंची पालखी. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. साईंच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने साताऱ्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. रायफल आणि शंभू बैलजोडीने पटकावलं जयंत केसरी किताब. बैलगाडा मालकाला 1 BHK फ्लॅट. जयंत पाटलांच्या हस्ते बक्षिसांचं वाटप. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानगवा आणि वाघाच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चंद्रपुरातील वन्यजीवप्रेमी भूषण ठेरे यांच्या कॅमेऱ्यामध्ये झुंज कैद.
दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं काल मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन. छत्तीसगडच्या डोंगरगड इथे वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिगंबर पंथीयांचे संत आचार्य विद्यासागर महाराजांच्या निधनाबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त. विद्यासागर महाराजांचे विचार कायमच त्यांच्या भक्तांसोबत राहतील. मोदींची सोशल मीडियावर पोस्ट. 17 महिने बिहारच्या उपमुख्यमंत्रीपदी राहिल्यावर आम्ही 4 लाखाहून अधिक जणांना रोजगार दिला. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची माहिती. छत्तीसगडमध्ये धर्मांतर रोखण्यासाठी नवीन कायदा आणणार. धर्मांतरासाठी फॉर्म भरून वैयक्तिक तपशील जिल्हाधिकाऱ्याकडे 2 महिने अगोदर द्यावा लागणार. राजकोट कसोटीत यशस्वी जयस्वालची धडाकेबाज बॅटिंग. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत यशस्वीचं सलग दुसरं द्विशतक. राजकोट कसोटीमध्ये भारताचा 434 धावांनी दणदणीत विजय. जडेजाच्या 5 विकेट्स, कुलदीपची फिरकीही प्रभावी. जयस्वालच्या द्विशतकाचंही मोलाचं योगदान. अयोध्येत रामदर्शनासाठी होणाऱ्या गर्दीच्या नियोजनाबाबत तिरुपती देवस्थानकडून मार्गदर्शन. तिरुमला देवस्थान समितीचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अयोध्येत जाऊन केलं मार्गदर्शन. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिलांचा विजय. अंतिम फेरीत थायलंडचा 3-2 ने पराभव करत पटकावला ऐतिहासिक सुवर्णपदक. इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओलाकडून आपल्या S1 इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीवर 25,000 पर्यंतची सूट. केवळ फेब्रुवारी महिन्यापर्यंत सूट लागू असणार. लिनोवाकडनं योगा बुक 9 जागतिक बाजारात लॉन्च. मुख्य डिस्प्लेसह कीबोर्डच्या जागी डिस्प्ले असणार. 13.3 इंचांच्या 2 स्क्रीन्स वापरकर्त्यांना मिळणार. सोन्याच्या किमतीमध्ये वाढ तर चांदीचे भाव स्थिर. दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्ट कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी 2 कंपन्यांकडून बोली. स्पाइसजेटचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांच्यासह स्कायवनचे जयदीप मिरचंदानी या दोघांचीही नावं समोर. युट्यूबचे माजी सीईओ सुझान वोसिकी यांच्या 19 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू. वसतिगृहामध्ये मृतदेह आढळला. कारण अस्पष्ट. झी एंटरटेनमेंटकडून स्टार इंडियावर आयसीसी टीव्ही कराराचा उल्लंघन केल्याचा आरोप. 68 कोटी रुपयांचा मागितला परतावा. ऑगस्ट 2022 मध्ये केला होता करार. उत्तर प्रदेशमध्ये पोलीस भरतीत सनी लिओनीचं नाव आल्यानं चर्चांना उधाण. सनी लिओनीचं नाव असलेलं यूपी पोलीस भरती परीक्षेचं प्रवेशपत्र सोशल मीडियावर व्हायरल. सनी लिओनी प्रभुदेवासोबत पेट्टा रॅप या नव्या गाण्यामध्ये दिसणार. पोस्टरचं अनावरण करत केली घोषणा. अनिल कपूर यांनी कोलकाता येथे फ्रेंच चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचं केलं अनावरण. हैदराबादमध्ये गुगलच्या सर्वात मोठ्या कॅम्पसचं बांधकाम सुरू. US मुख्यालयानंतर गुगलचं हे सर्वात मोठं कॅम्पस असणार. कॉटन कॅन्डीमुळे कॅन्सरचा धोका. तामिळनाडूत कॉटन कॅन्डी विक्रीवर बंदी. तामिळनाडूच्या कॉटन कॅन्डीच्या विक्री आणि उत्पादनावरही बंदी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.